नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुधीर दिंडे. आज आपण या द्वितीय वर्षाच्या ह्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आज आपण जो काही व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन संबंधी नॅशनल पॉलिसी 2007 आहे, यामध्ये जे काही पोषक अशी परिस्थिती निर्माण करण्याबाबतचं विश्लेषण या ठिकाणी आपण बघत आहोत. मागच्या वेळी आपण बघितलं की या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सचं यांना समाज विकासासाठी, सामाजिक कार्यासाठी तसेच सेवा देण्यासाठी जी काही पोषक परिस्थिती निर्माण करावी लागते ती करण्याची या ठिकाणी या कायद्यानुसार तरतूद करण्यात आलेली आहे. हा कायदा प्रामुख्याने त्या गोष्टीवर मोठ्या प्रमाणात भरही देतो हे आपण बघितलं. याच संदर्भामध्ये की ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स जे आहेत ह्या सेल्फ गव्हर्निंग असतात हे आपण बघितलंच, पण सोबतच ह्या रजिस्टर्ड इन्स्टिट्यूशन्स ऑर्गनायझेशन्स असतात हेही आपल्याला माहीत आहे. यामध्ये एक सोसायटीच्या माध्यमातून या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन या रजिस्टर असतात, तसंच चॅरिटेबल ट्रस्ट ह्याच्या माध्यमातूनही ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स या ठिकाणी रजिस्टर असतात. सोबतच एक नॉन प्रॉफिट कंपनीज म्हणजे नफ्याचा उद्देश नसणारी, नफ्यासाठी कार्य न करणारी एक कंपनी या अंतर्गतही केंद्र आणि राज्य कायद्याच्या अनुषंगाने, केंद्र किंवा राज्याच्या कायद्याच्या अनुषंगाने ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स जे आहेत ह्या रजिस्टर्ड असलेल्या आपल्याला दिसून येतात. आपण बघतो की ह्या अशा प्रकारच्या ह्या NGO जे आहेत या विविध माध्यमातून या ठिकाणी रजिस्टर्ड असलेल्या आपल्याला दिसून येतात. सर्वात महत्त्वाची बाब याच्यामध्ये म्हणजे की ह्या सोसायटीच्या स्वरूपात काही व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन या रजिस्टर्ड असतात, काही ह्या चॅरिटेबल ट्रस्ट या स्वरूपात रजिस्टर्ड असतात, तर काही व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स ह्या नॉन प्रॉफिट कंपनीज या स्वरूपामध्ये रजिस्टर्ड असतात. काही NGO ह्या केंद्राच्या कायद्यानुसार रजिस्टर्ड असतात, तर काही राज्याच्या कायद्याच्या अनुषंगाने राज्याकडे त्या रजिस्टर्ड असतात. रजिस्टर्ड ज्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आहेत आपण बघतो प्रामुख्याने आपला संबंध अनेक चॅरिटेबल ट्रस्टशी येतो. त्यासोबत ह्या काही ट्रस्ट अशा असतात की मल्टी ऑब्जेक्टिव्ह अशा ह्या काही ट्रस्ट असतात आणि आजकाल अशा ट्रस्टचंच प्रमाण आपल्याला जास्त दिसून येते की ज्या मल्टी ऑब्जेक्टिव्ह असतात, म्हणजे बहुउद्देशीय, ज्याला आपण म्हणतो बहुउद्देशीय संस्था ह्या रजिस्टर्ड असलेल्या आपल्याला दिसून येतात. ह्या बहुउद्देशीय संस्थांमध्ये अनेक स्वरूपाचे उद्देश हे रजिस्टर्ड होतानाच त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनमध्ये नमूद करण्यात आलेले असतात आणि त्यामुळं अशा ज्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आहेत ह्या अशा संबंधित ज्या उद्देशासाठी रजिस्टर्ड आहेत त्या उद्देशाशी संबंधित कार्य करू शकतात. मग अशा वेळी जर ह्या चॅरिटेबल ट्रस्टला किंवा ह्या सोसायटीजना जर वेगळ्या स्वरूपाचं काम करायचं असेल, काही कामं ही वेगळ्याही क्षेत्रातली हाती घ्यायची असतील, अशा दृष्टिकोनातून आपण बघतो आजकाल बहुउद्देशीय संस्थांची रजिस्ट्रेशन यांचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ह्या जे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स असतात ह्या ज्या स्टेटमध्ये रजिस्टर्ड असतात त्या स्टेटच्या कायद्याच्या अनुषंगाने त्यांचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करण्यात आलेलं असते. काही स्टेट्समध्ये ह्या ज्या सोसायटीज आहेत किंवा व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आहेत
ह्या सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 अंतर्गत रजिस्टर्ड असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि त्याचबरोबर या जे काही जे स्टेट्स आहेत, ह्या स्टेट्सचे आपले स्वतःचेही स्वतंत्र असे या संदर्भात कायदे असलेले आपल्याला दिसून येतात. ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनशी संबंधित कायदे जे आहेत हे स्टेट वाईज व्हॅरी करतात. म्हणजे त्या स्टेटच्या अनुषंगाने ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनमध्ये बऱ्याच प्रमाणात बदल झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. स्टेट टू स्टेट इट इज व्हॅरी, हे व्हॅरी करतात. प्रत्येक स्टेटमध्ये असणाऱ्या ह्या अशा प्रकारच्या कायद्याच्या भिन्न भिन्न स्वरूपाच्या ज्या तरतुदी आहेत, या तरतुदीने ही सिस्टम जी आहे मोठ्या प्रमाणात कॉम्प्लेक्स अशी बनलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं यामध्ये आपण बघतो की मोठ्या प्रमाणावर हॅरॅसमेंट, करप्शन यासारखेही दोष यामुळं दिसून येतात. स्टेट वाईज इट विल व्हॅरी. अँड त्यामुळं की यामध्ये एकतर कॉम्प्लेक्सिटी आहे आणि सोबतच यामध्ये मोठ्या प्रमाणावर हॅरॅसमेंट आणि करप्शन ही त्या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर शासन आणि व्हॉलंटरी सेक्टर किंवा व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स यामध्ये त्या राज्याचे कायदे आणि त्यामध्ये असणाऱ्या तरतुदी या अनुषंगाने आपण बघतो की त्यांचे संबंध त्या ठिकाणी निश्चित हे होत असतात. प्लॅनिंग कमिशनने, आता ते नीती आयोग आहे, पूर्वीचं प्लॅनिंग कमिशन, तर प्लॅनिंग कमिशनने या संदर्भात सर्व राज्यांना वेळोवेळी निर्देश दिले होते की तुमचे हे जे काही कायदे आहेत किंवा जे नियम आहेत हे साधे सरळ असावे, त्याचबरोबर ते लिबरल असावे, लवचिक असावे, फार ताठर नसावे, लिबरल असावे. म्हणजे सहजगत्या यामधनं व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स ह्या आपल्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण करू शकतील अशा प्रकारे ते लिबरलाइज असावे. आणि विशेषतः ज्या नॉन प्रॉफिट कंपनीज आहेत, ह्या नॉन प्रॉफिट कंपनी संदर्भात हे असणारे कायदे निश्चित जास्त प्रमाणात लिबरलाइज असणे आणि सर्वसाधारण असणे हे फार महत्त्वाचं आहे, असं प्लॅनिंग कमिशनने वेळोवेळी हे राज्यांना या संदर्भात निर्देश दिलेले आहेत. अनेक वेळा शासन जे आहे ह्या तरतुदीबाबत अनेक वेळा याचं ॲनालायसिस करते, विश्लेषण करते आणि ह्या नॉन प्रॉफिट कंपनीजसाठी यामध्ये ही सिम्प्लिफाईड प्रोसिजर कशा पद्धतीनं करता येईल याबाबतही अनेक राज्यांनी प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर सेक्शन 25 ॲक्ट, कंपनी ॲक्ट 1956, ज्यामध्ये ह्या नॉन प्रॉफिट कंपनीसाठी लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि मेंबर, एम्प्लॉई यांच्यासाठीच्या ज्या तरतुदी आहेत ह्या मोठ्या प्रमाणावर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सिम्प्लिसिटीमध्ये हे प्रोसेस आणता येईल याबाबत राज्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत किंवा
राज्य त्या ठिकाणी वेळोवेळी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपण बघतो की शासन जे आहे हे केंद्राचा जो कायदा आहे ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनशी संबंधित हा पण यांचंही त्या ठिकाणी परीक्षण हे करण्यात आलेलं आहे आणि तो सर्वसाधारण त्याचबरोबर लिबरल हा कशा पद्धतीनं प्रोसेसमध्ये इन्क्लूड करता येईल ह्याबाबत विचार करण्यात येत आहे. आणि बऱ्याच प्रमाणामध्ये मला वाटतं की ही जी प्रोसेस आहे ही मोठ्या प्रमाणात सर्वसाधारण पातळीपर्यंत आणल्याचे आपल्याला दिसून येते आणि त्याचंच फलित जर बघितलं तर आजच्या घडीला मोठ्या प्रमाणावर या नॉन प्रॉफिट कंपनीज, सोसायटीज, चॅरिटेबल ट्रस्ट ह्यांचे रजिस्ट्रेशन हे होताना आपल्याला दिसून येतात. आज जर देशामध्ये ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, जास्तीत जास्त गावांमध्ये हे चॅरिटेबल ट्रस्ट, नॉन प्रॉफिट कंपनीज, अदरवाईज सोसायटीज तर असलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. ह्या सर्व व्हॉलंटरी सेक्टर्सचं गव्हर्नमेंट त्याला सातत्याने एनकरेज करत असतं की त्यांचं स्वातंत्र्य जे आहे हे स्वातंत्र्य ते पूर्णपणे उपभोगू शकतील, हे स्वातंत्र्य चांगल्या प्रकारे टिकून राहील, ते अबाधित राहील आणि त्याचबरोबर ते सेल्फ गव्हर्निंग राहतील. त्यांचं मॅनेजमेंट हे त्या ठिकाणी त्या स्वायत्तपणे आपलं काम करू शकेल. या अनुषंगाने या कायद्यामध्ये कोणत्या बाबी करता येईल या संदर्भात केंद्र शासन सुद्धा वेळोवेळी याचं परीक्षण हे करत असलेलं आपल्याला दिसून येतं. आपण बघतो की या व्हॉलंटरी सेक्टरवर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जनतेचा विश्वास. जनतेचा विश्वास ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्सवर अबाधित राहण्यासाठी या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनलाही या कायद्याच्या माध्यमातून अनेक स्वरूपाची निर्देशने ही देण्यात आलेली आहे. द गव्हर्नमेंट विल एनकरेज सेंट्रल अँड स्टेट लेवल एजन्सीज टू इंट्रोड्यूस norms for fill basic documents in respect of voluntary sectors. आपण बघतो की राज्य शासन, केंद्र शासन हे वेळोवेळी आपल्या ह्या एजन्सीजना अनेक स्वरूपाचे जे काही नॉर्म्स आहेत हे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनच्या संदर्भात ह्यामध्ये सिम्प्लिसिटी ही आणण्याच्या संदर्भामधून अनेक वेळा वेळोवेळी निर्देशने देत असते. त्याचबरोबर जे काही फंड रेज करतात हे सेक्टर्स, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स, त्यामध्ये ही मोठ्या प्रमाणावर ते फंड्स त्यांना क्रिएट करता येईल, रेज करता येईल या संदर्भातही मोठ्या प्रमाणात त्यांची स्वायत्तता ही अबाधित ठेवून ते अधिकाधिक अशा पद्धतीने फंड्स रेज करू शकतील आणि त्या दृष्टीनं चांगलं काम करू शकतील. या दृष्टिकोनातूनही या कायद्यात त्या संदर्भी मोठ्या प्रमाणात आपण बघतो की विचार करण्यात आलेला आहे.
अशा पद्धतीनं या कायद्यांमधून या व्हॉलंटरी सेक्टर्सचं नियमन हे चांगल्या प्रकारे होत असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. व्हॉलंटरी सेक्टर्स ही आजच्या घडीला एक फार महत्त्वाचं असं माध्यम आहे, ज्यायोगे की प्रत्यक्ष जनता आणि शासन ह्यांचा परस्पर संपर्क हा मोठ्या प्रमाणावर राहत असलेला आपल्याला दिसून येतो. या व्हॉलंटरी सेक्टर्सच्या माध्यमातून अनेक जनउपयोगी जनहितार्थ अशी कामे ही होत असलेलीही आपल्याला दिसून येतात. बाकी या संदर्भातलं आणखीन जे विश्लेषण आहे ते आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.